नमस्कार मंडळी, बघूयात आजचा पहिला पदार्थ। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी भगर घेतलेली आहे। भगरला वरई देखील म्हटलं जातं। आता ही भगर आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती रंग चेंज न होऊ देता भाजून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता इथे मी ही भगर भाजून घेतलेली आहे आणि भगर भाजण्यासाठी इथे मला 2 ते 3 मिनिटे एवढा कालावधी लागलेला आहे। गॅस बंद करायचा आणि ही भगर थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। भगर पूर्णपणे थंड झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि याची आपल्याला अगदी बारीक अशी पावडर ही तयार करून घ्यायची आहे। बघू शकता अशा पद्धतीने। आता कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचे। तेल गरम झालं, यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेतलं। जिरं जर उपवासासाठी खात असाल तरच तुम्ही यामध्ये घालू शकता। 2 हिरव्या मिरचीचे काप घालून घेतले आणि 1 चमचा आल्याची पेस्ट घातली। आता 1 ते 2 सेकंद हे सर्व जिन्नस आपल्याला तेलावरती चांगले परतून घ्यायचे आहे। याला परतून घेतलं, यामध्ये आता आपल्याला पाणी घालून घ्यायचे। ज्या वाटीने आपण भगर घेतली होती त्याच वाटीने इथे आपल्याला 1.5 वाटी पाणी घालायचे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं, याला मिक्स करून घ्यायचं आणि या पाण्याला आपल्याला एक खडखडून उकड ही काढून घ्यायची आहे। आता इथे पाण्याला खडखडून उकड आलेली आहे। गॅसची फ्लेम अगदी स्लो करायची आहे आणि आता आपण जी भगरचं पावडर तयार करून घेतलेलं होतं तर ते यामध्ये घालायचे। हे पावडर घालताना असं थोडं थोडं घालायचे, म्हणजे या पावडरच्या गुठळ्या तयार होणार नाही। आता उरलेलं जेवढं पावडर शिल्लक राहिलेलं आहे तर ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हे मिश्रण आपल्याला कढईपासून वेगळं होईपर्यंत आणि याचा छान गोळा तयार होईपर्यंत शिजवून घ्यायचे। इथे मी हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मिश्रण पूर्ण कढईपासून वेगळं होत आहे आणि या मिश्रणाचा गोळा देखील तयार होत आहे। मिश्रण इथे आपलं हे तयार झालेलं आहे। गॅस पूर्णपणे बंद करून घ्यायचंय आणि यावरती झाकण ठेवायचंय आणि एक वाफ यावरती आता काढून घेऊया। मिश्रणावरती एक वाफ येत आहे तोपर्यंत आपण दह्याची चटपटीत चटणी तयार करून घेऊया। 1 वाटी दही घेतलेलं आहे, यामध्ये 2 चमचे साखर घालून घ्यायचे। आता ही साखर दह्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आणि दही आपल्याला स्मूथ होईपर्यंत फेटून घ्यायचे। बघू शकता अशा पद्धतीने। आता या दह्याला फोडणी देणार आहोत, तर त्यासाठी 2 चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं, 1 हिरव्या मिरचीचे काप यामध्ये घालून घेतले आणि 1 चमचा शेंगदाण्यांचा कूट घालून घेतला। शेंगदाण्यांचा कूट घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घेतले। आता ही तयार करून घेतलेली फोडणी आपल्याला गरम असतानाच लगेच या दह्यावरती घालून घ्यायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे। तयार झाली इथे आपली ही दह्याची चटणी। चवीला अगदी मस्त लागते आणि गोड आंबट तिखट चवीची तयार होते। आता चटणी तयार होत होती तोपर्यंत इथे आपल्या या मिश्रणावरती देखील छान वाफ आलेली आहे। याला एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे। मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरतीच यामध्ये 2 चमचे दही घालायचं आहे आणि पाव वाटी यामध्ये आपल्याला राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे। राजगिऱ्याच्या पिठामुळे या पदार्थाला चव खूप छान लागते आणि या पदार्थाची चव देखील दुपटीने वाढते। आता 1 मध्यम आकाराचा उकडून घेतलेला बटाटा यामध्ये किसून घातला। आता हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आणि याचा आपल्याला गोळा हा मळून घ्यायचा आहे। बघू शकता अशा पद्धतीने। आता या मिश्रणापासून आपल्याला मेदू वडे तयार करायचे आहे। तर ज्या साईजचा तुम्हाला वडा बनवायचा असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं। याला सुरुवातीला असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आणि याला टिक्कीसारखं प्रेस करून घ्यायचे। आता बोटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि या वड्याला अशा पद्धतीने होल हे तयार करून घ्यायचं आहे। बघू शकता इथे आपला हा मेदू वडा तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने मी सर्व वडे हे तयार करून घेतले। आता आपण हे वडे फ्राय करून घेऊया। तर त्यासाठी तेल गरम करून घेतलं, यामध्ये हे वडे घालून घ्यायचे। हे वडे आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। वडे एका साईडने फ्राय झाल्यावरती याला अशा पद्धतीने उलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने देखील हे वडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे। इथे मी हे वडे फ्राय करून घेतलेले आहे। आता आपण यांना काढून घेऊया। बघू शकता मस्तसे क्रिस्पी कुरकुरीत असे हे मेदू वडे इथे आपले तयार झालेले आहे। वड्यांना रंग खूप छान आलेला आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल हे वडे अजिबात तेलकट तयार झालेले नाहीये। इथे मी हे सर्व वडे फ्राय करून घेतलेले आहे। तुम्ही हा वडा बघा काय मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार झालेला आहे। वड्याला रंग सुद्धा खूप सुरेख आलेला आहे। हे वडे चवीला अगदी भन्नाट लागतात आणि मस्त असे आतून पोकळ तयार होता। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी मोठ्या साईजची 4 कच्ची केळी घेतलेली आहे।
ही केळी 2-3 वेळेस मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला या केळीची साल काढून घ्यायची आहे, त्यामुळे सुरुवातीला या केळीवरती सुरीने अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। अशी केळीवरती मार्किंग करून घेतल्यामुळे केळीची साल अगदी सहज आणि अलगद निघली जाते। आता आपण या केळीची साल काढून घेऊया। तर अशा पद्धतीने आपल्याला बोटांनी ही साल काढून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित अशी अलगद ही साल केळीपासून वेगळी होत आहे। इथे मी या केळीची साल ही काढून घेतलेली आहे। आता साल काढून घेतल्यानंतर लगेच आपल्याला ही केळी पाण्यामध्ये घालायची आहे। तर त्यासाठी इथे मी पाणी घेतले। या पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचे आणि पाणी चांगलं मिक्स करून घ्यायचे। आता या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला ही केळी घालून घ्यायची आहे। अशी ही केळी मिठाच्या पाण्यामध्ये घातल्यामुळे केळी अजिबात काळी पडत नाही। याच पद्धतीने मी सर्व केळी या मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहे। आता केळी कट करून घ्यायची आहे। तर केळी कट करताना पाण्यातून काढल्यानंतर तिला पूर्णपणे कापडाने पुसून घ्यायचं आणि नंतरच केळीचे काप करून घ्यायचे। आता केळीचे काप इथे मी करून घेतलेले आहे। केळीचे काप करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, 5 रुपयाचा कॉइन असतो त्या जाळीची ही केळी आपल्याला कट करून घ्यायची। इथे आपण केळीची भाजी बनवत आहोत। जर आपण ही केळी खूप पातळ कट केली तर भाजीचा लद्दा होतो, त्यामुळे थोडीशी जाडसर अशी आपल्याला ही कट करून घ्यायची। आता इथे मी तेल गरम करून घेतले। यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेतलं। आता हे कट करून घेतलेले केळीचे काप आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचे। हे काप आपल्याला 1 ते 2 सेकंद चांगले तेलावरती परतून घ्यायचे आहे। इथे मी हे काप परतून घेतलेले आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आणि हे काप आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 6 ते 7 मिनिटे शिजवून घ्यायचे। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, या 6 ते 7 मिनिटांमधून 2-2 मिनिटांनी आपल्याला यावरचे झाकण काढायचे आणि हे काप मिक्स करून घ्यायचे, म्हणजे हे काप तळाला चिटकणार नाही किंवा जळणार नाही। इथे मी हे काप बरोबर 6 ते 7 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती शिजवून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता मस्त असे आपले हे जे केळीचे काप आहे तर ते शिजले गेलेले आहे। आता आपण हे काप शिजले आहे की नाही ते चेक करून घेऊया। बघू शकता हाताने छान असे हे केळीचे काप मॅश होत आहे, याचा अर्थ काप हे शिजलेले आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे तिखट घालून घ्यायचे। तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे। मीठ असं सगळ्यात शेवटी घालायचं आहे, कारण जर आपण आधीच मीठ यामध्ये घातलं तर भाजीचा लद्दा तयार होतो, त्यामुळे आता हे सर्व जिन्नस मी चांगले मिक्स करून घेतले। बघू शकता इथे आपली मस्त अशी चमचमीत ही केळीची भाजी तयार झालेली आहे। दिसायला एवढी सुंदर दिसते, त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट लागते। तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3, हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 वाटी आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे। यामध्ये पाणी घालायचं आणि 2 ते 3 वेळेस आपल्याला साबुदाणा छान वॉश करून घ्यायचा आहे। साबुदाणा असा वॉश करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। झाकण ठेवूयात आणि 2 तास आपल्याला हा साबुदाणा भिजण्यासाठी ठेवायचा आहे। 2 तासानंतर बघू शकतात साबुदाणा छान भिजलेला आहे। आता हा भिजवून घेतलेला साबुदाणा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे। इथे मी हा साबुदाणा 2 बॅचेस मध्ये वाटून घेणार आहे। आता हा साबुदाणा वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, याला आपल्याला पल्स मोड वरती फक्त 1 सेकंद फिरवून घ्यायचं आहे। यामध्ये साबुदाण्याचे अख्खे कण दिसायला हवेत इतपत आपल्याला याला मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं आहे। आता आपण याला परातीमध्ये काढून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी शिजवून घेतलेल्या बटाट्याचा कीस घालायचा आहे। ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे मी हा बटाट्याचा कीस घेतलेला आहे। यामध्ये अर्धी वाटी भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे, तुम्ही ते लाल तिखट सुद्धा वापरू शकता। अर्धा चमचा जिरं घालूया, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात आणि याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे मी या मिश्रणाचा छान गोळा तयार करून घेतलेला आहे। इथे आज आपण साबुदाणा वडा तयार करणार आहोत, तर ज्या साईजचा तुम्हाला वडा तयार करायचा असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं। याला सुरुवातीला गोलाकार शेप देऊन घ्यायचा, नंतर आपल्याला बोटांनी अशा पद्धतीने हा वडा थापून घ्यायचा आहे। इथे मी हा साबुदाणा वडा छान थापून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने सर्व वडे आपल्याला थापून घ्यायचे आहे। आता हे वडे फ्राय करण्याआधी आपल्याला एक चटपटीत दह्याची चटणी तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे।
2 चमचे आपण यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालून घेऊयात. 2 हिरव्या मिरच्या घालत आहे. तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. पाव चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे. 2 चमचे साखर घालायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला ही चटणी छान बारीक वाटून घ्यायची आहे. इथे मी चटणी छान बारीक वाटून घेतलेली आहे. इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे. आता या चटणीला आपण फोडणी देऊयात. त्यासाठी पॅन मध्ये 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचे. तेल गरम झालंय. आता यामध्ये पाव चमचा जिरं घालूया. जिरं छान तडतडल्यानंतर यामध्ये हिरव्या मिरचीचे काप घालायचे आहे. मिरची पांढरे डाग येईपर्यंत तेलावरती फ्राय करून घ्यायची आणि नंतर आपल्याला ही तयार करून घेतलेली फोडणी या चटणीवरती ऍड करून घ्यायची आहे. तयार झाली चटपटीत इथे आपली दह्याची चटणी. आता आपण लगेच वडे फ्राय करायला घेऊया. तेल इथे मी गरम करून घेतलंय. आता तेलामध्ये आपण वडे सोडून घेऊयात. आता हे वडे आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आहेत. वड्यांची एक साइड फ्राय झाल्यावरती वडे पलटी करून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील हे वडे फ्राय करून घ्यायचे आहे. इथे मी हे वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोघी बाजूंनी छान फ्राय करून घेतलेले आहे. आता आपण यांना काढून घेऊयात. तुम्ही बघू शकतात हे वडे अगदी छान असे टम्म फुगलेले आहेत आणि मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत हे वडे तयार झालेले आहेत. लहान काही मोठ्यांना सुद्धा फार आवडतील एवढे चविष्ट क्रिस्पी आणि कुरकुरीत असे साबुदाणा वडे तयार झालेत. एकदा अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 4. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी पाव वाटी आपल्याला साजूक तूप कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. तूप गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे. ज्या वाटीने आपण तूप मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे. आता हे राजगिरा पीठ आपल्याला तुपावरती 6 ते 7 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे. जसं जसं हे पीठ भाजलं जातं तसं तसं यातून तूप सुटायला सुरुवात होते आणि हे जे पीठ आहे तर ते सुद्धा मऊसूत होतं आणि या पिठाचा सुगंध पूर्ण घरामध्ये दरवळायला सुरुवात होते. यावरून समजायचं पीठ छान भाजून झालेलं आहे. इथे मी हे राजगिरा पीठ भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात या पिठातून तूप छान रिलीज झालेलं आहे आणि हे जे पीठ आहे तर ते छान मऊसूत झालेलं आहे. असं हे पीठ भाजून घेतल्यामुळे हलकं फुलकं तयार होतं. आता यामध्ये आपल्याला काजू बदामाचे काप घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा आपल्याला याला 1 ते 2 सेकंद असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण राजगिरा पीठ घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी 2 वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता हे पाणी मी यामध्ये घातलं आणि याला मिक्स करून घेतलं. 1 वाटी राजगिरा पिठासाठी 2 वाटी पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटं आपल्याला यावरती एक वाफ काढून घ्यायची आहे. 2 मिनिटं झालेली आहे. आता आपण झाकण काढूयात. तुम्ही बघू शकतात यावरती छान वाफ आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. गोळाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. आता याला मिक्स करून घ्यायचं आणि साखर आपल्याला छान या शिऱ्यामध्ये विरघळून घ्यायची आहे. साखर छान विरघळलेली आहे. आता आपल्याला यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आहे 2 मिनिटांसाठी आणि एक वाफ आपल्याला यावर काढून घ्यायची आहे. आता या शिऱ्यावरती छान वाफ आलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात या शिऱ्याला छान तूप सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे. वेलची पावडर अशी शेवटी घातल्यामुळे पदार्थामध्ये त्याचा सुगंध शेवटपर्यंत टिकून राहतो. तयार झाला आहे इथे आपला राजगिऱ्याचा शिरा. अगदी छान असा मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळेल असा हा शिरा तयार होतो आणि चवीला तर अप्रतिम लागतो. अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 5. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा अर्धा तास भिजण्यासाठी ठेवलेला होता. जो बारीक क्वालिटीचा साबुदाणा मिळतो तो मी इथे वापरला. हा लवकर भिजला जातो म्हणून मी इथे हा वापरला. तुम्ही मोठ्या साईजचा साबुदाणा सुद्धा वापरू शकता. आता यामध्ये आपल्याला 1 मीडियम साईजचा उकडून घेतलेला बटाटा किसून यामध्ये घालायचा आणि 1 वाटी यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालून घेऊया. 1 चमचा यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा. 1 चमचा इथे मी जिरं घातलं. चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि याचा आपल्याला गोळा हा तयार करून घ्यायचा. बघा इथे मी याचा हा गोळा तयार करून घेतला.
इथे आपण सँडविच तयार करणार आहोत, तर त्यासाठी इथे मी सँडविच मेकर घेतलेला आहे। तुमच्याकडे जर हे सँडविच मेकर नसेल तर नॉनस्टिकच्या छोट्या पॅन मध्ये सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता। या सँडविच मेकरला मी तेल लावून ग्रीस करून घेतले। आता हे थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि असं आपल्याला यामध्ये दाबून प्रेस करून घ्यायचंय। बघा इथे मी हे मिश्रण सँडविच मेकर मध्ये फिल करून घेतलेलं आहे। आता याला बंद करून घ्यायचं आणि हे सँडविच आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 मिनिटं एका साइडने भाजून घ्यायचे। एक साइड भाजून झाल्यावरती याला पलटी करून घ्यायचं आणि दुसरी साइड देखील याची भाजून घ्यायची। बघा एक साइड छान याची भाजून झाली। आता अशाच पद्धतीने दुसरी साइड देखील याची आपल्याला भाजून घ्यायची आहे। इथे मी दोघी साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हे सँडविच छान भाजून घेतलेलं आहे। आता आपण याला काढून घेऊयात। हे सँडविच चवीला अप्रतिम तयार होतं। ज्यांना तळलेले पदार्थ खायला आवडत नाही तर ते सुद्धा खूप आवडीने खातील, एवढं चविष्ट हे सँडविच लागतं। बाहेरून मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत असं हे तयार होतं आणि आतून छान स्पंजी आणि सॉफ्ट असं बनतं। लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील, एवढं चविष्ट तयार होतं। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6। हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 2 कच्ची बटाटी घेतली आहे। आता याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि हे आपल्याला किसणीवरती किसून घ्यायचे आहे। बटाटे असे किसून घेतल्यानंतर 2 ते 3 वेळेस पाण्याने याला आपल्याला छान वॉश करून घ्यायचं आहे। इथे मी हा बटाट्याचा किस वॉश करून घेतला। आता यामध्ये आपल्याला भांड भरून पाणी घालायचं आहे। असं यामध्ये पाणी घातल्यामुळे बटाट्याचा किस काळा पडत नाही। आता लगेच पुढची प्रोसेस बघूयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी आपल्याला भगर घालायची आहे। भगरीला वरई असं देखील म्हटलं जातं। आता त्याच वाटीने पाव वाटी साबुदाणा घालायचा आहे आणि याची आपल्याला अगदी बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे। तुपाऐवजी तेलाचा वापर सुद्धा करू शकता। तूप गरम झालंय। आता यामध्ये 1 चमचा जिरं घालूया। जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरचीचे काप घालून घ्यायचे आहे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा यामध्ये आल्याची पेस्ट घालून घ्यायची। आता हे सर्व जिन्नस 1 ते 2 सेकंद तुपावरती छान परतून घ्यायचे। आता हे सर्व जिन्नस परतून झालेले आहे। यामध्ये आपल्याला 2.5 वाटी पाणी घालायचे। 1 वाटी पाणी घातलं। आता ही दुसरी वाटी आणि ही आहे अर्धी वाटी। ज्या वाटीने आपण भगर मोजून घेतली होती त्याच वाटीने इथे आपल्याला पाणी घालायचे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून याला मिक्स करून घ्यायचे आणि या पाण्याला एक खडखडून उकड काढून घ्यायची आहे। पाण्याला उकड आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला हा किसून घेतलेला बटाटा घालायचा आहे। बटाट्यातील जे पाणी आहे ते पूर्णपणे हाताने पिळून घ्यायचं आणि नंतर अशा पद्धतीने यामध्ये आपल्याला घालून घ्यायचंय। आता याला मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून 4 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती आपल्याला हा बटाट्याचा किस पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। बटाटा किसून घेतला आहे त्यामुळे बटाट्याचा किस अगदी 4 मिनिटांमध्ये शिजला जातो। इथे मी बटाट्याचा किस शिजवून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला पाव वाटी भाजून घेतलेला शेंगदाण्यांचा कूट घालून घ्यायचा आहे। शेंगदाण्यांचा कूट घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। आता यामध्ये पाव वाटी आपल्याला राजगिरा पीठ घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं भगर आणि साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे। हे पीठ 2 बॅचेस मध्ये घालून घ्यायचं। असं थोडं थोडं पीठ घातल्यामुळे पिठाच्या गुठळ्या होत नाही आणि अगदी स्मूथ असं हे मिश्रण तयार होतं। आता उरलेलं पीठ सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता या मिश्रणाचा गोळा होईपर्यंत आणि हे मिश्रण कढईपासून पूर्णपणे वेगळं होईपर्यंत 2 ते 3 मिनिटं आपल्याला सतत मिक्स करत शिजवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतात मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे कढईपासून वेगळं होत आहे। याचा अर्थ हे मिश्रण छान तयार झालेलं आहे। आता यावरती आपण 2 मिनिटं झाकण ठेवूयात आणि 1 वाफ यावरती काढून घेऊयात। इथे आपल्या या मिश्रणावरती 1 वाफ आलेली आहे। गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता आपल्याला हे मिश्रण गरम असतानाच वापरायचं आहे। त्यासाठी इथे मी 1 टीन घेतलेला आहे। याला आपल्याला तूप लावून ग्रीस करून घ्यायचंय। तुपाऐवजी तेल सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण अगदी कडकडीत गरम असताना आपल्याला या टीन मध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला स्पॅच्युलाने अशा पद्धतीने एकसारखं पसरवून घ्यायचं आहे। इथे मी हे मिश्रण छान एकसारखं पसरवून घेतलेलं आहे। आता आपल्याला याला 15 मिनिटांसाठी रूम टेम्परेचर वरती सेट होण्यासाठी ठेवायचंय। इथे 15 मिनिट झालेले आहे आणि हे मिश्रण छान सेट झालेलं आहे। आता याच्या आपल्याला अशा पद्धतीने चौकोनी वड्या कापून घ्यायच्या आहे।
तुम्हाला हवे तसे लहान किंवा मोठे पीसेस तुम्ही तयार करून घेऊ शकता। एक पीस मी तुम्हाला काढून दाखवते। तुम्ही बघू शकतात अगदी छान या वड्या तयार झालेल्या आहे। आता आपण यांना फ्राय करून घेऊयात। त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। आता या वड्या आपण तेलामध्ये सोडून घेऊयात। या वड्या आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायची आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला या वड्या गॅसच्या हाय फ्लेम वरती फ्राय करून घ्यायच्या आहे, कारण वड्यांचं आपण मिश्रण आधीच शिजवून घेतलेलं होतं। त्यामुळे वड्यांची एक साइड फ्राय झाल्यावरती वड्या पलटी करून घ्यायच्या आणि दोन्ही साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या। इथे मी या वड्या फ्राय करून घेतलेल्या आहेत। आता आपण यांना काढून घेऊयात। तुम्ही बघू शकतात वड्यांना काय मस्त रंग आलेला आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल या वड्या अजिबात तेलकट तयार झालेल्या नाहीयेत। बाहेरून छान क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि आतून मस्त स्पंजी आणि सॉफ्ट अशा या वड्या तयार होत्या आणि चवीलाही अगदी छान लागतात। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये आपल्याला 1 कप साबुदाणा घालायचा आहे। हा साबुदाणा आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती रंग चेंज न होऊ देता भाजून घ्यायचा आहे। बघा इथे मी हा साबुदाणा रंग चेंज न होऊ देता भाजून घेतला। आता याला थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलं। आता त्याच कढईमध्ये आपल्याला 1 कप शेंगदाणे घालायचे आहे। जेवढे आपण साबुदाणे घेतले होते तेवढेच आपल्याला हे शेंगदाणे घ्यायचे आहे आणि शेंगदाणे आपल्याला असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। आता शेंगदाणे भाजून झाले। आता त्याच कढईमध्ये आपल्याला 1 कप किसून घेतलेलं सुकं खोबरं घालायचं आहे। आता हे खोबरं आपल्याला हलक्याशा गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचंय। बघा इथे मी हे खोबरं भाजून घेतलं। आता याला देखील आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया। आपण साबुदाणा भाजून घेतला होता। साबुदाणा पूर्णपणे थंड झालेला आहे। आता याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला अगदी बारीक अशा पद्धतीची पावडर ही तयार करून घ्यायची आहे। आता त्याच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहे। शेंगदाण्यांची मी साल काढून घेतलेली आहे। आता या शेंगदाण्यांचा देखील आपल्याला बारीक असा कूट तयार करून घ्यायचा आहे। इथे आपल्याला शेंगदाणे आणि साबुदाणेच बारीक करून घ्यायचे आहे। खोबरं बारीक करण्याची गरज नाहीये, कारण आपण त्याला किसून घेतलेलं आहे। तर सेम कढईमध्ये आपल्याला 5 छोटे चमचे तूप घालून घ्यायचं आहे। बघा तूप छान गरम झालं। आता यामध्ये ही जी साबुदाण्याची पावडर आहे आपण तयार केलेली ती घालून घ्यायची आहे। आता ही साबुदाण्याची पावडर गॅसच्या अगदी मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं आपल्याला सतत मिक्स करत भाजून घ्यायची आहे। ही पावडर जशी जशी भाजली जाते तसं तसं यातून सुगंध रिलीज व्हायला सुरुवात होते आणि या पावडरचं टेक्स्चर सुद्धा आपला जसा बारीक रवा असतो तशा पद्धतीचं दिसायला लागतं। यावरनं समजायचं ही पावडर भाजून झाली। बघा इथे मी ही पावडर भाजून घेतलेली आहे। या पावडर मधून छान असा सुगंध रिलीज होत आहे आणि सांगितल्याप्रमाणे या पावडरचं जे टेक्स्चर आहे तर ते सुद्धा रव्यासारखं रेवाळ दिसत आहे। आता ही साबुदाण्याची पावडर भाजून झाली। हिला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी आपल्याला काढून घ्यायचंय। इथे मी याला थंड करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्यांचा हा तयार करून घेतलेला कूट घालून घ्यायचाय। आपण खोबरं भाजून घेतलेलं होतं तर ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे। इथे आपण 1 कप साबुदाणे, 1 कप शेंगदाणे आणि 1 कप खोबरं घेतलेलं होतं। तर त्यासाठी बरोबर 1 कप इथे मी गूळ घेतलेला आहे। गोळाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचेत। आपण यापासून लाडू तयार करत आहोत, तर मिश्रणाला बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचंय। आता हे मिश्रण आपल्याला 2 मिनिटं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। इथे मी हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। असं हे मिश्रण फिरवून घेतल्यामुळे या मिश्रणाला ओलसरपणा येतो आणि त्यामुळे आपले जे लाडू असतात तर ते छान वळले जातात। त्याच पद्धतीने सर्व मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे। बारीक कापून घेतलेले बदामाचे काप आणि काजूचे काप घालायचे आहे। ड्रायफ्रुट्स तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हे सर्व जिन्नस हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे। बघा मी याला मिक्स करून घेतलं। आता थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहे। इथे आपण हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलेलं होतं, त्यामुळे बघू शकता मस्त असा हा लाडू बांधला जातो। छान असा गोलाकार इथे आपला हा लाडू तयार झालेला आहे। त्याच पद्धतीने मी हे सर्व लाडू तयार करून घेतले। हे लाडू अप्रतिम असे तयार होतात आणि चवीला अगदी भन्नाट लागतात। तोंडात टाकताच हे लाडू विरघळतात, एवढे चविष्ट तयार होतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा।
जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला भेटू आता एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.